अशी स्थिती आहे. म्हणून मला सांगता आई श्रीराम तुझी स्थिती का शिलवावे वाणी परती परी मानवाची अवस्था ती फार आहे विचित्र. या कलियुगामध्ये माणसाची विचित्रपणा संतान सांगून देत आहे. आणि म्हणून विचित्रपणाला बाळगता सात्विक विचारानं प्रत्येकाला सज्जनानं वागणं हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून मला सांगतात नको कुणाची नको कुणाची निंदा. आणि म्हणून मला सांगतात भल्या आदरणीय कैलासवासी मारुती पांडुरंग पाटील वड व तसेच श्रीमती अनुसयाबाई मारुती पाटील वडजे व तसेच लक्ष्मण वडजे व तसेच रामेश्वर आनंदा पाटील वडजे या सर्व वडजे 101 रुपयाची भेटीबद्दल भजनीमंडळ आभारी आहे. धन्यवाद. नको कुणाची थटा मस्करी नको कुणाची निंदा भल्या भल्याची भोंड जिराली सोडून द्या रे धंदा. ऐका म्हणून आदरणीय जय महाकाली दुर्गा माता भक्त मंडळ मोजे सावरगावची पाणी या मंडळाचे सदस्य बालाजी मानसिंग पाटील ताटे, गोविंदराव संभाजी पाटील ताटे, गोविंद भास्कर पाटील ताटे, बळवंत गोविंद पाटील उदगिरे, आकाश भजन पाटील ताटे या सर्व सदस्याकडून 51 रुपयाची भेटी प्रिय भजनी आभारी आहे. धन्यवाद. सांगितलं तुकामाने धंदा केला बहु लाभ सापडला. धंद्या म्हणजे बऱ्याच परी आहेत, बरेच प्रकार आहेत. आता केवळ बसून काही कुटाळक्या करण्याचा धंदा असते. आपल्या व्यवसायासाठी कोणत्या तरी धंदा टाकून धंदा करणं हे धंदाच असते. म्हणून महाराज म्हणतात या वारकरी संप्रदायामध्ये भजनाच्या माध्यमातून अजिबात खोटं नाटक अजिबात जमणार नाही बरं का. म्हणून मला सांगतात खोटं नाटक इथं जमणार आहे करा किती
याचा तुम्हाला विचार आला असेल. पण खोटं नातं बोललेलं आहे. ज्या वेळेला त्या कृष्ण जन्मल्याच्या नंतर त्या कृष्णाचं भविष्य सांगण्याकरता या ठिकाणी भट खोटं नाटक होऊन आला. आज ते खोटं नाटक, मग त्याची अवस्था काय झाली? जानव तुटला धोतर झाली फटी झाली फटी जानव तुटला धोतर झाली फटी झाली फटी कळून सुद्धा तुम्ही आग्रह का घेता? या ठिकाणी कळाल्याच्या नंतर ते माणसाने आग्रह घेऊन म्हणून मला सांगतात कळून